जळगावमधील 6 नगर परिषदांसाठी आज 9 प्रभागांमध्ये मतदान पार पडतंय। एकूण 38 मतदान केंद्र ही सज्ज झालेत। प्रामुख्याने भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या ठिकाणी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे उमेदवारांमध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळते। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील आज 6 नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ही पार पडत आहे। दरम्यान 9 प्रभागांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावरती काही प्रमाणात मतदारांची जी आहे उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषद व 2 नगर पंचायतीच्या निवडणुकीत खरं तर एकंदरीतच 12 ठिकाणी जे आहे न्यायालयीन अपील दाखल असल्यामुळे या प्रभागांमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली होती। त्यामुळे 12 प्रभागांमधील जे आहे या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या। मात्र यातील 3 प्रभागांमधील निवडणूक या बिनविरोध झाल्याने 9 प्रभागांसाठी जी आहे ही मतदान प्रक्रिया आज सुरू आहे। एकंदरीतच यामध्ये प्रामुख्याने भुसावळ व पाचोरा या ठिकाणी होणाऱ्या प्रभागांमधली जे मतदान प्रक्रिया जी आहे ही अत्यंत चुरशीची मानली जात आहे। यामध्ये प्रामुख्याने पाचोऱ्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे, तर भुसावळमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी सरळ लढत आहे। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन, संजय सावकारे तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा या नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे। एकंदरीतच उद्या संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेचा निकाल जाहीर होणार आहे। तत्पूर्वी मात्र आज ज्या ठिकाणी रखडलेल्या निवडणुका आहेत त्या ठिकाणची मतदान प्रक्रिया जी आहे ही सुरू झालेली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव। आणि यानंतर यवतमाळमध्ये जाऊयात। यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार प्रियदर्शनी उईके यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आईसोबत त्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या। जनता विकासाच्या मुद्द्यावर भाजपलाच मतदान करेल आणि भाजपचे सर्वाधिक नगरसेवक हे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। नगराध्यक्ष सुद्धा भाजपचाच होईल असा विश्वास मंत्री उईके यांनी व्यक्त केला आहे। लातूरच्या निलंगा नगर परिषद आणि रेणापूर नगर पंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सकाळी सुरुवात झाली। लातूर जिल्ह्यामधील रेणापूर नगर पंचायत आणि निलंगा नगर परिषदेची निवडणूक रद्द झालेली होती आणि यानंतर आज पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली। अगदी सकाळपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं चित्र आहे। निलंग्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगलेला आहे आणि संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली। तर रेणापूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये आमदार रमेश कराड आणि माजी आमदार धीरज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली। दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात झाली आणि एकंदरीतच मतदारांचा चांगला प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा आणि रेणापूर इथल्या निवडणुका रद्द झाल्या होत्या। आज पुन्हा निवडणुका होत आहेत, प्रचार झाला आणि आज प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे। निलंग्याचं हे केंद्र आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते मतदार पोहोचलेले आहेत। नगर परिषद निवडणूक जी आहे ती रद्द झाली होती, त्यानंतर आज पुन्हा एकदा मतदान होत आहे। मतदानासाठी सकाळपासूनच निलंग्यामध्ये रांगा झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी आज मतदान होत आहे। रेणापूर नगर पंचायत आणि निलंगा नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे। खरं तर दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या या निवडणुका मानल्या जात आहेत। निलंग्यामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला आहे, तर तिकडे रेणापूरमध्ये आजी माजी आमदार असा संघर्ष पाहायला मिळतोय। माजी आमदार धीरज देशमुख आणि सध्या आमदार असलेले रमेश कराड यांची प्रतिष्ठा, या दोघांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला असेल। त्यापूर्वी आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते मतदार उतरले आहेत, या ठिकाणी येऊन मतदान करत आहेत। मोठी गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदार राजा कुणाच्या पाठीशी कौल देतो आणि कोण विजयी होतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, निलंगा, लातूर।